गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र EV चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7676700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। शिवसेना शिंदे गटातून विधान परिषदेवर बिनविरोध निवडून गेल्यानंतर आमदार व प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू हे आज श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीत आले होते। यावेळी माध्यमांशी बोलताना कष्टकरी शेतकरी हेच माझ्यासाठी विठ्ठल असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी म्हटले। आंदोलन सुरू व्हायच्या आधीच फार चुकीचं आहे। मी सुद्धा पत्र दिलेलं आहे का अशा पद्धतीचं प्रशासन जर करत असेल, पोलीस जर अशी कारवाई करत असेल तर अशा लोकांवर, अधिकाऱ्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। आंदोलन करणं म्हणजे काय गुन्हा करत नाही कोणी। आणि आम्ही राजू शेट्टी आणि जानकर साहेबांसोबत सोबत आहोत। आपण सुरुवातीला म्हणाला की शिवसेनेला आता शेतकरी बरोबर तयार करण्याची गरज आहे। आपण शिवसेनेला काय इतके दिवस काय अभ्यास नव्हता शिवसेनेचा? शिवसेनेचं धोरण आहेच, त्याला अपडेट करणं गरजेचं आहे। तुम्ही त्याचा वेगळा अर्थ घेतला। आंदोलनाची घोषणा केली आहे 30 तारखेपासून पर्यंत अंतरावली सराठी छात्रा घेण्यासाठी सरकार फसवणूक करते वारंवार ते। हा, तुम्ही निघा समोर। मला असं वाटतंय का मी पहिलेच ठरवलं आहे का जातीपातीच्या मुद्द्यामध्ये, कुठल्याही जातीपातीच्या मुद्द्यामध्ये आपण लक्ष घालायचं नाही। आमचं लक्ष मजूर असेल, शेतकरी असेल, दिव्यांग असेल, वंचित घटक असेल, कारण शेतकरी हा सगळ्या जातीत आहे, सगळ्या धर्मात आहे, सगळ्या पंथात आहे, दिव्यांग पण सगळ्याच्यात आहे। सार्वत्रिक लढाई लढणं फार महत्वाचे आहे। आरक्षणाच्या लढाईसाठी जानकर साहेब असेल, ओबीसी साठी वेगळे नेते असेल, ते सक्षम आहे त्या ठिकाणी। मला वाटतं ते कुठेही कमी पडणार नाही। माझं असं मत आहे का माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना एका जातीच्या पाठीशी उभं राहिल्यापेक्षा शेतकऱ्याच्या पाठीशी जर उभं राहिलं तर सगळ्या जातीसोबत उभं राहिल्यासारखं होईल। हा, विठ्ठलाचं दर्शन घेण्याकरता आला, प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, असं काय आपण एकनाथ शिंदेकरता साखर वगैरे करणार? मला असं वाटतं का ते जे साखर घालायचं काम आहे ते जनतेसोबत घालू। जनतेला आम्ही सांगू का आम्हाला असं वाटतं का मुख्य शिंदे साहेब जे रात्री 2 वाजता दरवाजा उघडतय, सामान्य माणसाच्या प्रति असणाऱ्या भावना ज्या खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या आहे तशा ताकदीचा मुख्यमंत्री व्हावा हे सगळ्यालाच वाटतं। मला एकट्यालाच नाही वाटत। तुम्ही जर सर्वे केला तर सगळेजण तेच म्हणणार का पुन्हा मुख्यमंत्री शिंदे साहेब हवे।